Hello dear students, welcome to the first part of magnetic fields due to electric current चे derivations. आजच्या लेक्चर मध्ये आपण 4 derivations बघणार आहे स्टार्टिंगला सिक्वेन्सनेच. पहिलं तर फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, टॉर्क ऍक्टिंग ऑन द लूप, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन आणि व्हॉट इज बायोट-सावर्ट्स लॉ आणि त्याला एक्सप्रेस कसं करायचं. हा ऍक्च्युली डेरिव्हेशन नाही, थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, बट तुम्हाला माहिती पाहिजे की काय आहे लॉ, त्याचा डायग्राम कसं ड्रॉ करायचा, त्याचा फॉर्म्युला कसं लिहायचा आहे, काय काय एक्सपेक्टेड असतं एक्झाम मध्ये लिहिणं. हे पहिले 4 झाल्यावरती नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बायोट-सावर्ट्स लॉ चे ऍप्लिकेशन्स बघू आणि नंतर एम्पियर्स लॉ चे ऍप्लिकेशन्स बघू. एवढेच डेरिव्हेशन्स या लेसन मध्ये आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिव्हेशन. पहिलं डेरिव्हेशन आहे derive expression for force acting on a conductor placed in current carrying conductor placed in magnetic field. So त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज्ड पार्टिकल मुव्हिंग इन मॅग्नेटिक फील्डचा हा फॉर्म्युला असतो. ह्याला काही डेरिव्हेशन नाहीये, हे तुम्हाला माहितच पाहिजे. V क्रॉस B, F is equal to Q V cross B is the formula for force acting on a charged particle. Okay, so let us consider a magnetic field. आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक वायर आहे विच इज कॅरिंग करंट आय. आता सध्यासाठी मी वायर एक स्ट्रेट लाईन आहे असं अज्युम करतो, बट पुढे जाऊन आपण स्पेशल केसेस पण बघू की जिथे वायर कर्व असेल तर काय, वायर लूप असेल तर काय, अँड सो ऑन. सो ही वायर आहे, दिस वायर इज कॅरिंग करंट आय. आय करंट कॅरी करते ही वायर. मी या वायर वरती एक छोटासा एलिमेंट अज्युम करतो, त्याची थिकनेस ही dx आहे किंवा dl आहे, त्याची लेंथ, या एलिमेंटची लेंथ किती आहे, dl. मला सांगा, सगळ्यांना तर माहित आहे की करंट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, dq बाय dt असतो करंट, बरोबर का नाही. सो हा चार्ज dq इथून इथे dl डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल टाइम dt मध्ये, तर त्याची वेलॉसिटी किती असेल रे, त्याची वेलॉसिटी dl बाय dt असेल का नाही, बरोबर का नाही, त्याची वेलॉसिटी dl बाय dt असेल. सो हाच फॉर्म्युला वापरून आपण फोकस पूर्ण वायरवर सोडून द्या, आपण फक्त या चार्ज dq वर फोकस करतो. सो स्मॉल फोर्स ऍक्टिंग ऑन dq, चार्ज dq वरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल फोर्स df. किती असेल माहिती का, तो चार्ज dq इंटू त्याचा वेलॉसिटी क्रॉस मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याची वेलॉसिटी किती आहे बघा जरा, त्याची वेलॉसिटी आहे dl बार बाय dt क्रॉस b. क्रॉस प्रोडक्ट मध्ये एखादा कॉन्स्टंट असेल ना, तर तो बाहेर घेता येऊ शकतो. तो dt कॉन्स्टंट आहे डिनॉमिनेटरचा, जो बाहेर घेऊ शकतो मी, आणि तो असा बनेल का, dq बाय dt इंटू dl क्रॉस b. आणि dq बाय dt तर करंट आहे की रे. सो जो स्मॉल फोर्स ऍक्ट होतोय ना त्या छोट्याशा चार्ज वरती, तो ऍक्च्युली किती आलाय माहिती का, करंट इंटू dl क्रॉस b. म्हणजे इनडायरेक्टली हा आपण डिराईव्ह केलाय फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट चार्ज, नाही तर त्या एलिमेंट वरचा फोर्स कॅल्क्युलेट केला. या डीएल एलिमेंट वरचा फोर्स आपल्याला मिळालाय. देअरफोर टोटल फोर्स काढायचा असेल, टोटल फोर्स एफ, तो कसा मिळेल, तर इंटिग्रेटिंग दिस स्मॉल फोर्स वी विल गेट द कम्प्लीट फोर्स. अख्खाच्या अख्खा फोर्स मिळून जाईल इंटिग्रेट करून. बट इंटिग्रेशनचे रूल्स आहेत, इंटिग्रेशन डायरेक्टली नाही करता येत, वेक्टर्स आहे तिथे. सो वेक्टर्स मध्ये वेक्टर ऍडिशन करावी लागणार आहे आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या डीएल ची. आणि जर टोटल फोर्स काढला आपण, तर इंटिग्रेट आय डीएल क्रॉस बी. एक लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, करंट कॉन्स्टंट आहे, फक्त डीएल 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 ऍड करत सुटायचं आहे. सो आय इंटू द ब्रॅकेट इंटिग्रेशन फक्त डीएल चं करायचं आहे क्रॉस बी. तुम्हीच मला सांगा, या एक्सप्रेशन नंतर समजा सगळे डीएल स्ट्रेट लाईनच असेल, तर सगळे डीएल 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 एका लाईनीत येतील. सो डायरेक्शनचं टेन्शन नाही, म्हणजे सगळे डीएल 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 ऍड करून आपल्याला पूर्ण वायरची लेंथ मिळून जाईल. सो हा फॉर्म्युला असा बनणार नाही का, एफ इज इक्वल टू आय इंटू एल क्रॉस बी. दिस बिकम्स द फॉर्म्युला विच इन स्केलर फॉर्म कॅन बी रिटन एज आय एल बी साइन थीटा असे लिहू शकतो. दिस इज द फोर्स ऍक्टिंग. हे एक्सप्रेशन जर ट्विस्ट झालं असतं, चेंज झालं असतं, जर ही वायर स्ट्रेट नसती तर, ही वायर स्ट्रेट नसती तर काय झालं असतं, हे स्पेशल केसेस मध्ये येईल. ठीक आहे, स्पेशल केसेस, डेरिव्हेशन नाही, स्पेशल केस. इफ वायर इज आर्बिट्ररी शेप्ड, म्हणजे रॅन्डमली शेप्ड वायर असेल तर काय होईल,
म्हणजे म्हणजे काय, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ती वायर स्ट्रेट नसून अशी वाकडी तिकडी वायर आहे, अशी वाकडी तिकडी वायर आहे, अशी. हा तर नाहीच वाकड तिकडा शेप झाला, अशी वायर आहे. ठीक आहे. सो इथे काय होईल, इथे मी सगळे टोटल फोर्स काढताना सगळ्या लेंथ डीएल डीएल ला ऍड करत गेलो तर काय मिळणार आहे, तर बघा पहिला डीएल प्लस दुसरा डीएल प्लस तिसरा डीएल प्लस चौथा डीएल, नुसता ऍड नाही करायचं, वेक्टर मेथडने ऍड करायचं. आणि वेक्टर मेथड मध्ये तुम्हाला माहितीये एक डीएल प्लस दुसरा डीएल इज दिस प्लस दिस इज दिस. सो पॉलिगॉन लॉ टाइप आहे ना. सो इथून इथून हे प्लस हे प्लस हे प्लस हे प्लस हे प्लस हे असं करत गेलो ना, तर आपल्या या सगळ्या वेक्टरचा डीएलचा इंटिग्रेशन काय तर माहिती का, या डीएलचं इंटिग्रेशन पूर्ण लेंथ ऑफ द लूप नाही येत, स्ट्रेट लाईन येतो, स्ट्रेट लाईन इनिशियल आणि फायनल पॉईंट मधला स्ट्रेट लाईन येतो. सो आपण याला आर्बिट्ररी शेप वायरला ए बी म्हटलो आपण, तर तुम्हाला डायरेक्टली लेंथ ए बीच घ्यावी लागते आर्बिट्ररी शेप वायरची, लेंथ ए बी इनिशियल आणि फायनल पॉईंट जॉईन करून. सो आर्बिट्ररी शेप वायर असेल तर असा फॉर्म्युला बनतो. मग तो शेप कसाही असू असू दे, ए आणि बी सरळ सरळ जॉईन करून ती लेंथ घ्यावी लागते. आणि जर याच्यात अजून एक स्पेशल केस, इफ इट इज अ लूप, लूप असतं तर काय झालं असतं, असं करून तो परत इथे येऊन भेटला असता. सो मला सांगा सगळे डीएल 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 ऍड करून परत तिथे येत असू तर वेक्टर ऍडिशन 0 येईल. सो लूप साठी आन्सर 0 येणार आहे फोर्सचं. द रिझन इज इंटिग्रेशन डीएल ओव्हर अ क्लोज लूप विल बी 0. पॉलिगॉन लॉ परत तिथेच पोहोचतोय आपण इंटिग्रेशन करत ऍड करत करत वेक्टरला. सो आन्सर 0 येतं. दीज आर सम स्पेशल केसेस. फर्स्ट डेरिव्हेशन असं आहे. सेकंड डेरिव्हेशन बघा, derive expression for torque acting on a loop in magnetic field. So magnetic field मध्ये, magnetic field, या magnetic field मध्ये जर एखादा लूप ठेवला, फॉर एक्झाम्पल तो लूप मी असा ठेवतो, या व्ह्यू मध्ये तो स्ट्रेट लाईन दिसतो, तो लूप आता सध्या असा, अशा प्रकारे तो लूप आहे. इट इज अ स्ट्रेट लाईन फ्रॉम दिस साइड. ओके, तो तो ऍक्च्युली रेक्टँग्युलर लूप आहे, बट या व्ह्यू मध्ये तो स्ट्रेट लाईन दिसतो, ज्याची लेंथ एल आहे. आता या लूप वरती जेव्हा रोटेट होईल तर किती टॉर्क ऍक्ट होईल, त्याचा फिगर बघा. असं थोडं नीट ड्रॉ करूया. आधी मी त्याला हॉरिझॉन्टल पोझिशनला ठेवतो. दिस इज मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करायला पाहिजे. सो मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, अँड या हॉरिझॉन्टल लाईन्स मध्ये देयर इज अ लूप विच आय विल शो विथ सम अदर कलर. दिस इज द लूप. ओके, अँड या लूपला असं स्ट्रेट लाईन का दाखवलं, कारण की टॉप व्ह्यू मध्ये तो ऍक्च्युली रेक्टँग्युलर लूप आहे. बी आणि लेंथ एल आहे, कॅरिंग करंट आय. सो हे व्हर्टिकल लेंथ दिसत नाहीत, आपण इथून बघतोय, सो फक्त फ्रंट व्ह्यू दिसतो आपल्याला, हे बी बी डिस्टन्स दिसतंय. आता अकॉर्डिंग टू द रूल ह्या वायर वरती फोर्स ऍक्ट होईल अपवर्ड बी आय एल, अँगल 90 असल्यामुळे, आणि या वायरवरती डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होईल बी आय एल, आणि त्यामुळे हा लूप रोटेट होईल. रोटेट होऊन समजा तो एका सर्टन पॉइंटला पोहोचला, सच दॅट बघा अँगल कुठला घ्यायचा असतो, काय खूप इम्पॉर्टंट आहे, अँगल कुठला घ्यायचा असतो. रोटेट होऊन इथे पोहोचल्यावरती सच दॅट त्याचा जो नॉर्मल आहे ना, तो मॅग्नेटिक फील्ड बरोबर थीटा अँगल जेव्हा बनवतो त्यावेळेस किती टॉर्क ऍक्ट होतो तो आपण कॅल्क्युलेट करूया जनरल केसला. ज्यावेळेस लूप रोटेट होतोय, रोटेट होऊन तो कुठल्या पोझिशनला पोहोचलाय, सच दॅट त्याचा नॉर्मल वेक्टर इज मेकिंग अँगल थीटा विथ द मॅग्नेटिक फील्ड. सो बाय जॉमेट्री दिस कम्स आउट टू बी थीटा. सो टॉर्कचा फॉर्म्युला असतो 1 फोर्स इंटू 2 फोर्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे फोर्स अपवर्ड ऍक्ट होतोय, इथे फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट होतो, दोन्ही फोर्स इक्वल अँड ऑपोजिट आहेत, त्यांची व्हॅल्यू बी आय एल आहे, आणि त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय तर एवढं आहे. हे डिस्टन्स किती माहिती का, थीटाच्या ऑपोजिटचा डिस्टन्स आहे ना, सो ते साइन कॉम्पोनंट आहे बीचा. सो बी आय एल इंटू बी साइन थीटा, यामध्ये जर एन टर्न्स असते ना, तर एन बी आय एल बी साइन थीटा असं आलं असतं, ज्यामध्ये आपण एका इम्पॉर्टंट पॉइंटला एन आय आणि एल बी म्हणजे एरिया एन आय ए याला एकत्र करून त्यांना एक नाव देतो. दॅट नाव इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल
मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, नोटेशन म्यू वापरणार आपण, म्यू काय असतो NIA. त्यामुळे टॉर्कचा फॉर्म्युला असाही लिहिता येतो म्यू बी साइन थीटा, आणि वेक्टर फॉर्म मध्ये टाउ बार इज रिटन ॲज म्यू बार क्रॉस बी बार. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. एक्झाम मध्ये हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. थोडंसं फिगर एक्सप्लेन करावं लागतं, बट दीज आर मेन पॉइंट्स. बाकी तुम्ही गोष्टी एक्सप्लेन एक्झाम मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे. थोडं मोठं डेरिव्हेशन आहे, इट विल टेक 1 or 1.5 पेज एक्सप्लेनेशन प्रॉपर एक्सपेक्टेड असतं. दिस लूप इज कॅरिंग करंट आय प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड वगैरे वगैरे प्रॉपरली लिहिणं एक्सपेक्टेड असतं, बट दिस इज द कोर पार्ट ऑफ द डेरिव्हेशन. आणि एकदा की आपण टॉर्क कॅल्क्युलेट केलाय, आता तो मॅग्नेटिक डायपोल असतो ना, जो मॅग्नेटिक डायपोल, तो जर काही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर किती पोटेन्शियल एनर्जी त्याच्यात स्टोर्ड असते. जसं इलेक्ट्रिक डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यावरती किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते, तसंच मॅग्नेटिक डायपोलची किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. त्याचा डेरिव्हेशन नाही, डायरेक्टली एनॉलॉजी दाखवली त्यांनी. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये जे तुम्ही केलं तेच इथं करा असं म्हणतात ते, न करताच. केलं नाहीये बुक मध्ये. आपल्याला माहिती आहे टॉर्कचा फॉर्म्युला आता आपण डिराईव्ह केलाय म्यू बी साइन थिटा. सो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक डायपोल ठेवला असेल ना, मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक डायपोल ठेवला असेल म्हणजे कॉईल ठेवली असेल कॅरिंग करंट आय, तर या कॉईलचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट परपेंडिक्युलर असतो असा. आणि थिटा अँगलला असताना समजा डी थिटानी रोटेट करायचं असेल तर किती वर्क करावा लागेल आणि त्याला इंटिग्रेट करावं लागेल. तर पोटेन्शियल एनर्जी कशी मिळते, पोटेन्शियल एनर्जी मिळते इंटिग्रेटिंग टाऊला विथ रिस्पेक्ट टू डी थिटा. आणि याचं इंटिग्रेशन काय येतं, म्यू बी कॉन्स्टंट आहे, साइनचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस थिटा. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असं बनतो मायनस म्यू डॉट बी. डॉट कुठून आला, कॉस असल्यामुळे डॉट आला. पोटेन्शियल एनर्जीचा असा फॉर्म्युला बनतो. यात त्यांनी स्पेशल केसेस दाखवलेत पोटेन्शियल एनर्जीचे. केस 1 थिटा 0 असताना पोटेन्शियल एनर्जी जर 0 अज्युम केली तर काय, स्पेशल केसेस वगैरे दाखवले आहेत. बट मेन तर हा फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अ डायपोल इज मायनस म्यू डॉट बी और मायनस म्यू बी कॉस थिटा. पोटेन्शियल एनर्जी मिनिमम किती, मॅक्सिमम किती, 0 डिग्रीला किती होईल, 0 डिग्रीला पोटेन्शियल एनर्जी विल बी मिनिमम, आणि 180 डिग्रीला पोटेन्शियल एनर्जी विल बी मॅक्सिमम. मिनिमम आणि मॅक्सिममला ह्याला स्टेबल इक्विलिब्रियम म्हणतो, स्टेबल, ह्याला अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणतो. या दोन्ही केसला टॉर्क ऍक्ट होत नसतो, बट एनर्जीज मिनिमम आणि मॅक्सिमम असतात. डेरिव्हेशन ऍज सच नाही आहे. एखाद 2 मार्काला चुकून विचारलं तर माहिती पाहिजे तुम्हाला कसं करायचंय, सांगितलं मी. आणि लास्ट पॉइंट आजच्या डेरिव्हेशनचा आहे बायोट सॅवर्ट्स लॉ. बायोट सॅवर्ट्स लॉ काय प्रकार आहे, तर कुठलाही रॅन्डम शेपचा कंडक्टर असेल कॅरिंग करंट आय, तर या रॅन्डम शेपच्या कंडक्टरवरचा कुठलाही छोटासा एलिमेंट घेतला ना आपण डीएल लेंथचा, तर या एलिमेंटमुळे डिस्टन्स आर वरती किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होती, तर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू अ current carrying element is directly proportional to the current flowing through the element, is directly proportional to the length of the element, is directly proportional to the sine of angle between the element and the distance, sine of the angle between the element and the distance, and inversely proportional to the square of the distance of that point from the element. This is called as Biot-Savart's law statement. And if you club them together, you get this formula I dl sin theta upon r square, and constant of proportionality असतो mu naught upon 4 pi. Mu naught upon 4 pi I dl sin theta upon r square. यामध्ये सगळे वेक्टर्स आहेत तरी आपण विना वेक्टरचे लिहिले. हा मॅग्निट्यूड फॉर्मॅट आहे, बट हा मॅग्निट्यूड फॉर्मॅटला इंटिग्रेट करता येत नाही. इंटिग्रेशन करताना वेक्टर आहे तर वेक्टर मेथडने इंटिग्रेशन करावं लागेल, म्हणजे वेक्टर घेऊनच इंटिग्रेशन करावं लागेल. त्यामुळे पहिले त्याला वेक्टर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करूयात. ह्याचा वेक्टर फॉर्म असा लिहिला जातो डीबी बार इज म्यू नॉट अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आय. बघा डीएल साइन थीटा आहे ना, तर मी आर मल्टिप्लाय आर डिवाइड करतो. आर ने डिवाइड केल्यामुळे आर क्यूब झाला, आणि आर ने वरती मल्टिप्लाय केल्यामुळे डीएल काय झालं, वरती डीएल आर आणि साइन थीटा, ज्याला आपण डीएल क्रॉस आर लिहितो, डीएल बार क्रॉस आर बार. हा झाला त्याचा वेक्टर फॉर्म. आणि हा तर पूर्ण मॅग्नेटिक फील्ड नाहीये, ही मॅग्नेटिक फील्ड फक्त या एलिमेंटची आहे रे. आपल्या पूर्ण वायरची फील्ड काढायची असेल ना, फुल वायरची, तर इंटिग्रेट करावं लागेल या एलिमेंटच्या मॅग्नेटिक फील्डला. आणि जर इंटिग्रेट कराल तर म्यू नॉट अपॉन 4 पाय आणि आय बाहेर जाईल
आतमध्ये राहील इंटिग्रेशन dl क्रॉस r अपॉन r क्यूब. दिस इज द फॉर्म्युला ऑफ बायोट-सॅवर्ट्स लॉ. यू मस्ट नो दिस फॉर्म्युला. वायरचा शेप कसाही रॅन्डम ड्रॉ करा, मॅटर नाही करत, ते काही महत्वाचं नाहीये. हे वर्ड्स मध्ये लिहा, वर्ड्स मध्ये. Magnetic induction due to a current carrying element is directly proportional to the current, directly proportional to the length of the element, directly proportional to the sine of angle between the distance and the element, and inversely proportional to the square of the distance of that point from the element. अशा प्रकारे वर्ड्स मध्ये लिहा. तुमच्या वर्ड्स मध्ये थोडंफार लिहिलं तर चालतं, काही लोड नाही. त्याचा फॉर्म्युला, त्याचे कॉन्स्टंट टाकलं. हा कॉन्स्टंट हा जो आहे ना, हा म्यू नॉट अपॉन 4 पाय, त्याची व्हॅल्यू किती असते तर 10⁻⁻⁷. आणि त्यामध्ये म्यू नॉट जो असतो त्याची व्हॅल्यू बनते 4 × 10⁻⁷. याला म्हणतात परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. त्याचं युनिट काय असतं तर पलीकडे तर टेस्ला आहे, डीबीचं युनिट टेस्ला आहे पलीकडे युनिट. सो पलीकडचं युनिट टेस्ला, वरचं लेंथ आणि खालचं लेंथ स्क्वेअर आहे. सो टेस्ला मीटर पर एम्पियर असं युनिट बनेल त्याचं. आणि टेस्ला वेबर पर मीटर स्क्वेअर असतो. सो वेबर पर एम्पियर मीटर असं पण युनिट त्याचं बनून जातं. हे त्याचे युनिट्स बनतात. हे सगळं तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड असतं काय जेव्हा प्रश्न 3 मार्काला चांगला विचारलेला असतो की एक्सप्लेन बायोट-सॅवर्ट्स लॉ, hence write its vector form. Everything you have to write in detail, in good presentation way. व्यवस्थित सगळं प्रॉपरली एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. सो मॅग्नेटिक फील्ड्स मध्ये हे स्टार्टिंगचे काही डेरिव्हेशन्स आहेत, बट यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहेत पुढे, जे आपण उद्या किंवा नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सिरीज मध्ये आपण बघणार आहे. दॅट इज बायोट-सॅवर्ट्स लॉचे ऍप्लिकेशन्स आणि एम्पियर्स लॉचे ऍप्लिकेशन्स. ते झाले की हा लेसनचे सगळे डेरिव्हेशन्स कंप्लीट होऊन जातात. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर गाइज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय.